पगडी आणि सेस इमारतींच्या पुनर्विकासाच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये श्रेयवाद रंगलाय। आमदार आदित्य ठाकरे यांनी हा कायदा 2 वर्षांपूर्वीच लागू व्हायला हवा होता अशी टीका करत सरकारला धारेवर धरलं। 20 जुलै रोजी होणाऱ्या न्यायालयीन सुनावणीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः लक्ष घालावं अशी मागणी त्यांनी केली। तसंच घर मालकांच्या दबावाला बळी पडून भाडेकरूंनी घरं सोडू नयेत असं आवाहन देखील त्यांनी केलं। याचवेळी त्यांनी निवृत्त पोलिसांना हक्काची घरं कधी मिळणार असा सवालही सरकारला केला। तर दुसरीकडे विधान परिषदेतील आमदार प्रवीण दरेकर यांनी नव्या विधेयकामुळे पगडी आणि सेस इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झाल्याचा दावा केला। मोडकळीस आलेल्या इमारती धोकादायक घोषित करण्याचा अधिकार आता म्हाडाला मिळाल्यानं पुनर्विकासाला गती मिळाल्याचं दरेकर म्हणाले। अनेक ह्या इमारती पगडीच्या किंवा सेस प्रॉपर्टीज ज्या आहेत पुनर्विकासाची गरज आहे। आपल्याला आठवत असेल 2021 साली आम्ही हा कायदा आणला होता महाविकास आघाडी म्हणून। आमची मागणी ही होती की काल जे पारित झालेलं बिल होतं ते खरं तर 2 वर्षापूर्वीच व्हायला पाहिजे होतं। आपल्या माध्यमातून मुख्यमंत्री महोदयांना मी या हजारो मुंबईकरांच्या वतीने सांगत आहे, विनंती करत आहे की 20 तारखेला जी केस असेल ही सुनावणी होईल ह्याची जबाबदारी स्वतः मुख्यमंत्री महोदयांनी घ्यावी। म्हणून कृपा करून कोणी जर तुमच्याकडे जागा मालक आलं, बिल्डर आलं की बघा आता तुमचं ते पुनर्विकास होणारच आहे, विकास होणारच आहे, घर सोडून जाऊ नका। इन सर्व्हिस पोलीस आहेत, त्यांच्यासाठी मोठी घरं आता बांधून देणार, ठीक आहे, तिथं झालीच पाहिजेत, त्याच्यावर आम्ही आग्रही आहोतच। पण ते होत असताना जे रिटायर्ड पोलीस कर्मचारी आहेत, ज्यांच्या परिवारांनी 2-3 पिढ्या पोलिसांमध्ये काढलेल्या आहेत, त्यांना तुम्ही हक्काची घरं कधी देणार? आणि तुम्ही देऊ शकता। आमचा जो प्लॅन आहे, मी मुख्यमंत्री महोदयांना मागच्याच महिन्यात डिटेल्ड पत्र लिहिलेलं आहे की जसं मुंबईमध्ये तुम्ही आता म्हाडाच्या माध्यमातून ते लेआउट्स जे आहेत पोलीस वसाहतींचे तिथे रिडेव्हलपमेंट करतायत, पुनर्विकास करत आहात, त्याच्यात जवळपास 60% तुम्ही सर्व्हिस पोलीसवाल्यांना ठेवू शकता आणि 40% हे रिटायर्ड पोलीस कर्मचाऱ्यांसाठी ठेवू शकता। दरम्यान पागडीच्या इमारतींचा मार्ग आणि पुनर्विकासाचा मार्ग मोकळा होणार असल्याचं या सगळ्यावर भाजपचे नेते प्रवीण दरेकरांनी म्हटलं। क्लस्टरच्या माध्यमातून SRAच्या माध्यमातून मोठी घरं देण्याचा प्रयत्न आहे। परवा पण एक मोठा निर्णय विधिमंडळात झाला। धोकादायक इमारत ठरवण्याचा अधिकार कायद्याद्वारे म्हाडाचं विधेयक आणून त्या ठिकाणी त्यांना दिलेला आहे इमारत दुरुस्ती पुनर्रचना मंडळाला। त्याच्यामुळे कॉम्पिटंट अथॉरिटीचं स्टेटस आलंय। आता धोकादायक इमारती जाहीर केल्या जातील आणि सेस आणि पागडीच्या इमारतींचा मार्ग पुनर्विकासाचा मोकळा होणार आहे। आणि त्याच्यामुळे गिरणगाव, गिरगाव या ठिकाणी छोट्या छोट्या चाळीत इमारतीत राहणाऱ्यांचा पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे।